एकदम सरप्राईज. मला वाटलं असं तुम्ही चालत, गाडीचा आवाज आला मला. येस, मी झोपलेलो. मला वाटतं तुला झोपली असली सगळी. बाहेर माणसं ना आली म्हणजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल का, आई आलेली आहे घरी. अचानक तिने मला सरप्राईज दिलं. ती उद्या येणार होती पण ती आज आलेली आहे, कारण का आजपासून प्रीतची नाईट शिफ्ट चालू होणार आहे म्हणून ती आलेली आहे. आणि आम्ही दोघं झोपलो होतो मस्त. थोडा जेवल्यानंतर थोडा आराम करत होतो, कारण का त्याची नाईट शिफ्ट आहे म्हणून दुपारी थोडं रेस्ट घेतो. आणि आजकाल मला दुपारी झोप खूप जास्त आवडायला लागलेली आहे. मस्त वाटतं दुपारी झोपल्यानंतर, जरा माइंड फ्रेश होतं म्हणून थोडा वेळ आराम केला. तर आता मस्त आई आलेली आहे तर फ्रेश वगैरे झाली. आई पणसाठी ते चहा ठेवलाय मी. आता मी चौघा पण मस्त चहा घेतो. आणि इकडे प्रीत मला गुळ कापून देतोय. कामात सगळ्यांना गुळाचा चहा आवडतोय तर बारीक करतोय. इकडे दूध टाकून ठेवलेलं आहे आणि इकडे ऑलमोस्ट माझा चहा झालेला आहे. पण गुळासाठी आम्ही थांबलोय. कप वगैरे घेतले तर या चहा प्यायला. हॅलो, झोप झालेली आहे का? थँक्यू. थँक्यू काय थँक्यू? झोप झाली ना. नाईट शिफ्ट आहे ना तुमची, मग काय थोडासा आराम करायला पाहिजे. 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 A few moments later. तर मस्त आमचा चहा वगैरे झालेला आहे. 7 वाजले पटकन. आता जेवणाची तयारी. आई बॅक टू किचन. आई आलेली आहे तर आई पप्पांना संध्याकाळी चपात्या लागतात. आई चपातीचा पीठ मळते इथे. जसं मी आज ओटाण्याची भाजी केली होती तर आईने चवळीची भाजी घेऊन आले. आणि आई येताना वाल घेऊन आलेली आहे. त्याला मस्त मोड आलेले आहेत. आई उद्या भाजी करायची ना याची. तर मस्त मोड आलेत वालला. श्रावणामध्ये खातात बिरड्याची भाजी. हे उद्यासाठी आहेत तर ती घेऊन आले घरून. तर आता चालू आहेत आमच्या चपात्या. ऑलमोस्ट झाल्या सगळ्या. मी लाटते आणि आईला भाजायला सांगितले चपाती फटाफट. तर इकडे चपात्या रेडी आहेत मस्त गरम गरम. आणि ही शेवटची तव्यातली. जेवण सगळं रेडी झालेलं आहे. आई असली की टेन्शन नसतं. तर आता आमचं सगळं जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. आता बसलोय जरा बेडरूम मध्ये येऊन. जरा आई असली की टेन्शन आहे. सगळं जेवण अर्धा तासाच्या आत रेडी होतं. आणि आता बसलोय आईशी जरा गप्पा टप्पा करते. म्हणजे आईची जेवणाची तयारी सगळी सेट असते. मी आता उठल्यानंतर तोच विचार करत होते की जेवायला काय बनवू. तर आईने जेवण सगळं घेऊन आली होती. म्हणजे चवळीची भाजी घेऊन आली होती, फक्त चपाती करायची होती. तर मी आपली विचार करेन की काय जेवायला बनवू. आई लोकांचं माइंडसेट असतं ठरलेलं की आज हे जेवण बनवायचे, आज हे जेवण बनवायचं आहे. आम्हा लोकांना नवीन जे आहेत त्यांना विचार करावा लागतो की काय जेवण बनवायचं ते. अर्धा तासामध्ये आमचं जेवण सुद्धा रेडी आहे. प्लस तिची उद्याची तयारी सुद्धा रेडी आहे की उद्या आपल्याला बिरड्याची भाजी करायची आहे. म्हणून तिने बिरडं पण घेऊन आलेली आहे. तर तिला माहिती आहे आपली पोरगी नवीनच आहे, तिला तर काय माहित नाही काय जेवायचं उद्या. तर ती बिरडं घेऊन आलेली आहे. म्हणजे तिची उद्याची तयारी सुद्धा रेडी असते. आजच्या दिवशीच तिने ठरवलेलं असतं की उद्या आपल्याला ह्या प्रकारची भाजी करायची आहे. मग आता उद्या उठले असते मी विचार केला असता की आज काय जेवायला बनवू, काय भिजत घालायचं आहे असं. पण आई लोकांचं त्यांना रुटीनच झालेलं असतं. एवढ्या वर्षाचा अनुभव की काय जेवायला करायचं आहे. तर आईने पण येताना बिरडा घेऊन आलेली आहे. म्हणजे उद्या सॉर्ट आहे, उद्या बिरड्याची भाजी करायची आहे आपल्याला. आणि आता श्रावण चालू आहे तर वेगवेगळ्या भाज्या बनवाव्या लागतात आपल्याला, है नाही? श्रावण चालू बिरड्या छान होतं ना. आणि रोज किती कडधान्य खाणार, काय ना काय भाजी हवीच ना. मोदी आईने बिरडं घातलेलं आहे. नाहीतर मी तर बिरड्याची भाजी केलीच नसती. का मला आठवण पण नाही की बिरडं घालायचंय आपल्याला. आई लोकांचे सगळे कडधान्य काय काय आहे बीज, ते सगळं पाठ असतं एकदम. चवळीची भाजी. तर या मंडळी जेवायला वरण आहे, चपाती आहे, चवळीची भाजी, ओटाण्याची भाजी, काकडी गाजर कापलेला आहे आणि पापड. आई पापड हे आपण बनवलेत ना? घरी बनवलेले पापड आहेत उडदाचे. येस, मिरच्या आम्हाला तळायला भेटतात ना. तळल्यास ना तुम्ही? तळल्यात त्या. अशा मिरच्या आम्हाला आवडतात. उन्हामध्ये सुकवल्यास ना यांना? मीठ आणि हळद. मस्त. रातचं जेवण मस्त होणार आहे. संध्याकाळचं भात पण आहे गरमागरम. तर या मंडळी जेवायला.
तर मस्त आमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं, सर्व जेवलेले आहेत. प्रीत आता नाईट शिफ्टसाठी रेडी होतोय. त्याचा मी डबा भरते, तुम्हाला दाखवते. या डब्याला त्याला नाईट शिफ्टच्या डब्याला त्याला मी आता काय देणार आहे स्नॅक्स म्हणून. तर आज त्याला मी डब्यामध्ये देणार आहे करंजी. आणि आम्हाला एवढ्या जास्त आवडल्या करंज्या की ती ऑलमोस्ट डब्बा आमचा संपलेला आहे. एक राहिलेली आहे फक्त. एवढं आम्ही खाल्लं, मस्त झालं, एकदम खुशखुशीत झालेल्या आहेत. आईने करंज्या बनवल्यात त्या. तर एकच राहिले, ती मी मला ठेवलं आहे. तर असा हा प्रीतचा नाईट शिफ्टचा स्नॅक आहे, तो मी त्याला डब्यात देणार आहे. प्रीत इज रेडी फॉर नाईट शिफ्ट. बाय बाय. इकडे आई पप्पा टी व्ही बघतायत, झी मराठी. सगळ्यांच्या घरी लागणारी सिरियल काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी ड्रामा ज्युनियर्स म्हणून. चलो बाय. आई पप्पा बघतायत टी व्ही झी मराठीवर. तर मंडळी मी आलेली आहे किचन, बॅक टू किचनमध्ये. बेसिंगमध्ये खूप सारी भांडी पडलेली आहे, ती मला घासायची आहेत. ओटा वगैरे साफ करायचा आहे. ते आपलं काम जे नेहमीचं संध्याकाळचं असतं ते म्हणजे भांडी घासायची आहेत मला. भांडी घासल्यानंतर मग आपण बोलूच. माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत, ओटा वगैरे क्लीन केलेला आहे. असं जरा किचन असलं की जरा बरं वाटतं, जरा साफ झालेलं आहे, काम करायला पण मजा वाटते. तर उद्या सकाळी मस्त चहा वगैरे करायचा, मस्त फ्रेश. ओटा वगैरे पण क्लीन केला आज मी. ओटा म्हणजे गॅस जी शेगडी आहे ती जरा घासली आहे मी. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही शेगडी घासते. जर डाग वगैरे तसे पण रोजच्या जेवणामध्ये तेलाचे वगैरे डाग पडतातच ह्याच्यावर. काचेची आहे ही सुद्धा आम्ही ॲमेझॉनवरूनच घेतलेली. तर मला मस्त क्लीन करून ठेवले मी, तर जरा बरं वाटते बघायला पण. वरच्या रॅकमध्ये मला 1-2 वस्तू भरून ठेवायच्या आहेत, त्या भरते आता. आणि तुम्हाला मी आता उद्याची तयारी दाखवते, मी काय काय भिजत घातलेलं आहे ते. बापरे वजन आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये जे आईने वाल आणलेले आहेत ते ठेवले, त्यांना अजून चांगले मोड येतील म्हणून आईने असे झाकून ठेवलेत. त्याच्यानंतर मसूर भिजत घातलेली आहे. आणि परत त्याच्यानंतर दुसरं कडधान्य मूग घातलेले आहे, का उद्या दीदी आणि ओवीसुद्धा येणार आहे म्हणून थोडं जास्त कडधान्य भिजत घातलं आहे. तर ही सगळी माझी उद्याची तयारी. तर ह्याला ठेवते साईडला. पाणी ह्याला खाली पुसावं लागेल मला. आणि खूप दिवस झाले होते की रॅक मी पुसून नव्हती ठेवली, तर ते पुसून ठेवते. तर थोडा वेळ आहे तर झोपेनच थोड्या वेळात. पण विचार केला की थोडी रॅक पुसते, एवढी डस्ट झाली ह्याच्यावर. आणि आमच्याकडे असं आहे, हे काजूची बरणी आहे. काजू ऑलमोस्ट फुल होते, पण जर समोर ही बरणी दिसली तर ह्यातले काजू आपोआप संपतात. म्हणजे आम्हा घरामध्ये सगळ्यांना काजू म्हणजे ड्रायफ्रुट्स खूप जास्त आवडतात. त्याच्यामध्ये मेन म्हणजे काजू खूप जास्त आवडतात. तर मी ही बरणी भरून ठेवलेली, तर ऑलमोस्ट संपले ती. प्रीतला एवढी जास्त काजू आवडतात म्हणून मी ही लपून ठेवते बरणी. पण आता काही ना काही, काल नारळी भात केला त्याच्यामध्ये पण काजू टाकलेले, आणि काही ना काही बनवत असते की मला हे समोर लागतं, मग पटकन टाकता येतं आपल्याला. तर हे समोर होतं, तर ऑलमोस्ट ती खतम झालेली आहे. चला, तर मग माझं किचन मधलं काम झालेलं आहे पूर्ण. आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग तुमच्याशी गप्पा टप्पा करते. तसं मला व्हिडिओ एडिटिंग पण करायची आहे. थोडं माझं पुस्तक सुद्धा वाचायचं आहे. रात्री झोपताना मी पुस्तक वाचते 2-3 पानं आणि मगच झोपते. हे माझं डेलीचं रुटीन आहे. तर त्याचं सगळं काम झालेलं आहे. तर चला बेडरूममध्ये थोडं फ्रेशन अप होते आणि मग तुमच्याशी बोलते. तर मंडळी मी आता आले बेडरूममध्ये, मस्त फ्रेश वगैरे झाले, कपडे वगैरे चेंज केलं तर जरा बरं वाटते. सगळं कामसुद्धा माझं उरकलं. आता मला व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, प्लस मला थोडं पुस्तकसुद्धा वाचायचं आहे. हे माझं रात्रीचं डेलीचं रुटीन आहे. थोडं पुस्तक वाचते आणि आपल्या ब्लॉग मला एडिट करावे लागतात, म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला ब्लॉग आपले बघायला मिळतील. तर असा माझा आजचा दिवस होता, मस्त स्पेंड झाला. आई पप्पासुद्धा आले, अचानक मला सरप्राईज दिलं त्यांनी. ते उद्या येणार होते ॲक्च्युली, पण ते आज आले. आणि उद्या दीदी आणि ओवीसुद्धा येणार आहे, कारण का उद्या आहे संडे. ओवीला स्कूलला सुट्टी आहे, ट्युशनसुद्धा नाही आहे. तर दीदी आणि ओवी उद्या येणार आहेत घरी, आणि आई पप्पा पण आहेतच आलेले. आणि प्रीतची नाईट शिफ्ट चालू झालेली आहे, त्यामुळं तो गेला आता नाईटला. तर तुम्हाला खूप जणांना प्रश्न पडत असतील की हिचे आई पप्पा येतात
कधी जातात, कधी व्हिडिओमध्ये दिसतात, कधी नसतात. तर ह्याचं कारण हे आहे की आम्ही 2 मुली आहोत आमच्या आईवडिलांच्या. माझी मोठी बहीणची तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतेच, दीदी आणि मी बारकी बरकी. तर आमच्या आईवडिलांच्या आम्ही 2च मुली आहोत आणि दोघींची पण लग्न झालेली आहेत. तर आणि माझे पप्पा रिटायर आहेत. तर त्यांना कधी कंटाळा आला घरी तर ते इकडे येतात, माझ्याकडे येतात, कधी दीदीकडे जातात, कधी जुन्या घरी राहतात. तर असं आमचं चालू आहे. आणि आमची दोघींची घरंसुद्धा जवळ आहेत, त्यामुळे यायला जायला काय प्रॉब्लेम होत नाही. 5 मिनिटामध्ये ते माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडे जाते. आणि मला कधी कंटाळा आला की तुम्ही आईकडे जाते एक तरी फेरी मारतेस, कारण का आई पप्पांशी बोलल्याशिवाय मला जमत नाही, मला तिकडे जावंच लागतं. कधी आई पप्पा आजारी असला की ते माझ्याकडे येतात. तर असं आमचं आहे, आमची अशी छोटीशी फॅमिली आहे, आई पप्पा आणि त्यांच्या 2 मुली. तर हे कारण आहे, कधी आई दिसते, कधी आई नसते, कधी अचानक आई येते, तर असं कारण आहे. तर मला खूप जणांचे कमेंट येतात की तुझी आई कधी दिसते व्लॉगमध्ये, कधी नसते. त्याचं कारण हे आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून आपल्या चॅनलवर खूप सारे धमालवाले व्लॉग्स येणार आहेत. तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे वेळच्या वेळ माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे, कारण का उद्या ओवी आणि दीदी येणार आहे घरी. सो चलो, बाय बाय.